सध्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत। यावेळी शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। मात्र राज्यात विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संपावर आहेत। तसेच इतर सरकारी योजनांचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने अधिकारी आढावा बैठकीत व्यस्त आहेत। परिणामी विद्यार्थी प्रमाणपत्रांसाठी प्रशासनाच्या वाया करत आहेत। याच पार्श्वभूमीवर आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे। पत्रात पाटील यांनी नमूद केले की 12वी परीक्षेत आणि सामायिक प्रवेश परीक्षेत सीईटी चांगले गुण मिळवूनही जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याचा धोका आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करून दिलासा देणे आवश्यक आहे। आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। 12वी मध्ये सीईटी मध्ये चांगले गुण घेऊन सुद्धा जे एससीबीसीचे विद्यार्थी आहेत त्यांना या प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले असल्याने सध्या आपण बघतो राज्यभरात महसूल कर्मचारी संपावर आहेत। राज्य शासन रोज नवीन एक योजना जाहीर करतंय, त्याच्यामुळं राज्य शासनाची महसूलची यंत्रणा किंवा सरकारी कर्मचारी सगळे त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गुंतलेले आहेत। अशा वेळेस वैधता प्रमाणपत्र सादर करणं हे विद्यार्थ्यांसाठी खूप अडचणीचं ठरलेलं आहे आणि जर हे वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की एससीबीसीसाठी तुम्ही ते जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आड घातलेली आहे ती रद्द करून फक्त कास्ट सर्टिफिकेट आधारे त्यांना ऍडमिशन द्यावं आणि वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत द्यावी ही माझी शासनाला विनंती आहे। आणि खरं तर शासनानं याबाबत निर्णय घेणं आधीच गरजेचं होतं। सध्या 2-3 दिवसच फक्त प्रवेश प्रक्रियेचे राहिलेले आहेत। अशा वेळेस शासन याबाबत निर्डावलेलं आहे आणि कुठलंही लक्ष देत नाही। त्यामुळे माझी शासनाला परत एकदा विनंती आहे की आपण जे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आड घातलेली आहे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी ती रद्द करावी।